मी एक सिक्युरिटी गार्ड होतो. माझी ड्युटी रात्री असायची. ज्या घरात मी काम करत होतो त्या घराचा मालक घरात एकटाच राहत होता. तो कमी वयाच्या मुली आणायचा आणि म्हणायचा, ज्या मुलींना आई वडील नाहीत त्यांचे लग्न मी करून देईन. आणि मग महिनाभरानंतर ती मुलगी कुठे गायब माहीत नाही. एके दिवशी एका कमी वयाच्या मुलीला घेऊन आला. तिचा चेहरा झाकलेला होता. मला बघून तिचे अश्रू बाहेर आले. त्यानंतर रात्री मला चैनच पडेना आणि मी मालकाच्या खोलीच्या दिशेने गेलो. मी तिथे पाहिलं तर घराचा मालक माझ्यासारखाच, माझ्याच सख्या. माझे नाव करण आहे. मी एका अतिशय श्रीमंत माणसाच्या घरी सिक्युरिटी गार्ड होतो. माझ्या घरात खूपच गरिबी होती. माझी पत्नी हे जग सोडून गेली होती. माझी धाकटी मुलगी या जगात आली तेव्हा माझ्या पत्नीचे निधन झाले होते. मला एक मोठी मुलगी होती. तिचे नाव सुनीता होते. ती तिच्या लहान बहिणीच्या काळजी घेत असे, कारण माझी नाईट ड्युटी असायची. मी ठिकठिकाणी कामं केले आणि मग माझी ड्युटी एका श्रीमंत माणसाकडे आली, ज्याचा मोठा बंगला होता आणि त्याने मला रात्री बसण्यासाठी एक छोटी खोलीही करून दिली होती. म्हणजेच त्या घरात हिवाळ्यातही मी आरामात बसू शकत होतो. माझ्यासाठी काम करणे सोपे होते. त्या माणसाचे नाव होते राजा. तो शहरातील मोठा माणूस होता. त्यांचे खूप मोठे व्यवसाय होते. त्याला कुटुंब नव्हते. तो एकटाच राहत होता. माझं काम रात्री जागरण करायचं होतं. त्यामुळे घरात कोण येते कोण जाते ते दिवस दिसत असे. त्यांना भेटायला फक्त त्यांचे मित्र आणि व्यावसायिक लोकच येत असत. एके दिवशी मी असे काहीतरी पाहिलं ज्याने मला आश्चर्यच वाटले आणि सकाळी मला याबद्दल विचारायचे होते, पण समजतच नव्हते मी कोणाला विचारू. मी रात्री एका तरुण आणि सुंदर मुलीला गाडीत आणताना पाहिलं आणि ती गाडी आत आली. तिच्या चेहऱ्यावरून दिसत होते की ती खूप घाबरली, दुःखी होती. परंतु त्यानंतर ती मुलगी बाहेर आली नाही आणि अजूनही आतच होती. सेठ साहेबांना उशिरापर्यंत झोपायची सवय होती. मी माळीला विचारले, यार हे काय प्रकरण आहे? ही मुलगी कोण होती? ते शेठ साहेबांचे नातेवाईक आहे असे वाटत नव्हते, कारण त्यांचे या जगात कोणीच नाही असे मी ऐकले आहे. माळी म्हणाला, हो, ती गरीब आणि त्रासलेली मुलगी असावी असे तिच्या चेहऱ्यावरून आणि कपड्यावरून दिसतच होते. मी म्हणालो की एका गरीब आणि लाचार मुलीचे काय काम आहे सेठ साहेबांकडे? तर माळी म्हणाला की मला माहित नाही, तुम्ही पण तुमच्या स्वतःच्या कामात मन लावा. सेठ साहेब खूप चांगली व्यक्ती आहे, खूप पैसे देतात. मी माळी आहे आणि तुम्ही सिक्युरिटी गार्ड आहे, पण तुझी आणि माझी मजुरी बघ. आम्हा दोघांना किती मिळतोय? एवढा पगार सुशिक्षित माणसंही मिळवू शकत नाहीत आणि इथे आपल्याला छोटं काम असतं. मी इथं थोडीफार साफसफाई करतो. तुमचेही कामही तसेच बसून असते. तुम्ही दिवसभर झोपता, रात्री जागे राहता, तुम्हाला खूप चांगले खाणेपिणे मिळते. अशा गोष्टींना बळी पडून तुम्ही तुमची नोकरी गमावू नका. माळी बरोबर बोलत होते, पण मला का कळत नाही, मला काहीतरी विचित्र वाटले आणि 2 आठवड्यानंतर तेच घडले. एका निरागस मुलीला आणले, त्यानंतर ती तिथे राहू लागली. मात्र महिनाभरानंतर मुलगी कुठे गेली याचा पत्ताच लागला नाही. तसेच सेठ साहेब खूप छान व्यक्ती होते. आमच्यासाठी रोज खायला चांगली डिश होती. ते स्वतःसाठी जे काही जेवण बनवायचे त्याच्या घरातील नोकरही तेच खात असायचे. घरात जे काही शिजत असे सर्वांना तेच अन्न मिळत असत. त्यांच्यासाठी चांगले अन्न शिजवले जाते आणि आमच्यासाठी कोरडे ठेवले जाते असे काहीच नव्हते. इथे नोकरी करण्यासाठी माणसे मरायची. सगळे म्हणायचे की सेठ साहेब आपला सगळा पगार पैसा खाण्यापिण्याचाच खर्च करायचा, पण ते काही काम करतात हे कोणालाच कळत नव्हते. माझ्या माहितीप्रमाणे ते दिवसभर घरीच झोपायची. मोठी माणसं थोडी काम करायला जातात आणि त्यांची काम मोबाईलवरच होतात. त्यांनी काम करण्यासाठी लोकांना ठेवले असते. ते स्वतः दिवसभर विश्रांती घेतात आणि रात्री कामे झाले की नाही याचा रिपोर्ट. यावेळी मुलीला आणले तेव्हा मी थोडा अस्वस्थच झालो. वाटलं काय होतंय. यावेळी मुलगी अत्यंत विचित्र अवस्थेत होती. ती घाबरलेली आणि अस्वस्थ दिसत होती. ती जखमी झाली असून लंगडत चालत असल्याचे दिसत होते. मी पुढे गेल्यावर साहेबांच्या नोकरांना विचारले की कुठे नेत आहात? इतक्यात साहेबच तिथे आले आणि मी आवाज बंद केला. ते म्हणाले, काय प्रॉब्लेम आहे? कसले प्रश्न उत्तर चालले आहेत? तर ते लोक म्हणाले, काही नाही साहेब, हा आम्हाला विचारत होता मुलीला कुठे नेत आहात. मला भीती वाटत होती की तो इथेच म्हणाले की तुझ्यात इतकी हिंमत आहे की तू हा प्रश्न विचारलास. सेठ साहेब माझ्याजवळ आले आणि म्हणाले, हो, काय प्रॉब्लेम आहे तुला?
मी म्हणालो, काही नाही सर, हे लोक आत येत होते. रात्रीची वेळ आहे आणि तो माझ्या कामाचा भाग आहे, म्हणूनच मी त्यांना विचारत होतो, मुलीला कुठे नेत आहात? त्यांनी मला सांगितले की या मुलीला रस्त्यावरून उचलले आहे. तिच्या मागे कोणी नाही, खूप असहाय्य आणि निष्पाप आहे. खरं तर मी काही लोकांना कामावर ठेवलं आहे, जे अशा मुली शोधतात ज्यांच्या मागे कुणी नाही आणि त्यांना या घरात आणतात. मी सेठ साहेबांचे बोलणे अगदी लक्षपूर्वक ऐकत होतो. त्यांनी स्वतःला स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली. अशा मुलीच्या मागे कोणी नसल्याचेही त्यांनी सांगितलं. गरीब मुलगी रस्त्यावर राहिली तर तिची इज्जत जाते, म्हणूनच मी त्यांना माझ्या घरी आणतो. काही दिवस ती इथे काम करते, मग तिच्यासाठी चांगले नाते पाहून मी तिचे लग्न करून देतो. हे ऐकून माझे मन प्रसन्न झाले. मी म्हणालो, सेठ साहेब जे सत्कर्म करून जगभर फिरतात त्यांच्याकडून वाईटाची अपेक्षा कशी काय? मी खूपच खुश झालो. मी म्हणालो, हे खूप पवित्र काम आहे. काही लोकांच्या नशिबाने अशी चांगली कामे होतात. सेठ साहेब, देवाचा तुम्हाला सदैव आशीर्वाद मिळो. सेठ साहेबांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले की तुम्ही पण तुमचे काम पूर्ण छान करत आहात. तुमचे काम असेच करत राहा. मी तिथे जायचो, तिथे त्यांच्यासोबत जायचो. मनात कुठलाही प्रश्न निर्माण होईल अशा कोणत्याही ठिकाणी ते गेले नव्हते. त्यांनी मला एक दिवस विचारले, तुला किती मुली आहेत? तर मी म्हणालो की मला 3 मुली आहेत. त्यांची आई या जगात नाही. मला त्यांना घरात एकटं सोडून यावं लागतं. पण मी काय करणार, मजबुरी आहे. सेठ साहेबांनी मला थोडे पैसे दिले आणि आज तुमच्या मुलींसाठी काही कपडे आणि मिठाई घेऊन जा. तो खरंच खूप छान माणूस होता, सगळ्यांची काळजी घ्यायचा. मी माझ्या मुलींसाठी छान कपडे आणि मिठाई घेतली तेव्हा त्यांनीही खूपच आनंद झाला. त्यांनी सेठ साहेबांसाठी खूप प्रार्थना केली. हे काम करताना मला खूपच आनंद झाला. इथे मला ही मानाची भाकरी मिळत होती आणि ही व्यक्ती पण खूपच छान होती. सगळ्यांची खूप काळजी घ्यायची. अशा व्यक्तीसाठी काम केल्याने माणसाला चांगले वाटते आणि स्वतःला कमी पण वाटत नाही. मी नोकर आहे असे वाटले नाही. मला असे वाटायचे की मी फक्त माझे काम करणारा मजूर आहे, कारण तो कधीही साहेबांसारखा मला आदेश देत नव्हता. एखादा आमच्या गाडीचा अपघात झाला आणि मी सेठ साहेबांकडे हात पुढे करून त्यांना विचारले, तर माझा हात दरवाजाला लागला आणि हाताला दुखापत झाली. मी हात पुढे केला नसता तर सेठ साहेबांचा खांदा काचेवर आपटला असता. त्यांना दुखापत झाली असती. त्यांना ड्रायव्हरचा थोडा राग आला. ते म्हणाले, तू डोळे झाकले आहेस का? नीट लक्ष देऊन गाडी चालवत जा. त्यांनी मला लगेच दवाखान्यात नेले. मला मलमपट्टी करून दिली. हॉस्पिटलचा खर्च दिला. तुला हवा असेल तर तू आराम कर, एक दिवस कामावर येऊ नको असे सांगितले. आज तुम्ही माझे प्राण वाचवलेत, म्हणून मला काही पैसेही दिले होते की तू एक दिवस येणार नाहीस तेव्हा या पैशाने तुझ्या घरचे रेशन घे. माझी मोठी मुलगी 15 वर्षाची होती आणि धाकटी 10 वर्षाची होती आणि एक लहान मुलगी 5 वर्षाची होती. त्यांना शाळेत प्रवेश मिळाला. मला माझी मोठी मुलगी सुनीता हिने सांगितले तिची बहीण शाळेत जाऊन खूपच आनंदी आहे. हे सर्व सेठ साहेबांनी दिलेल्या पैशातून घडले होते, नाहीतर ते शक्य नव्हते. कारण मला सुनीताला शाळा शिकवता आली नसती. ती बिचारी अशिक्षित राहिली असती आणि घरी बहिणींना सांभाळायची. पण ती आपल्या बहिणींना नक्की शिकवेल असे सांगून बाकीच्या मुलींना शाळेत दाखल केले. त्यामुळे सुनीताची कामही वाढले होते, कारण त्या दोघींना सकाळी उठायचे होते, मग तयार करायचे होते. पण ती म्हणाली की मी सर्व काही करेन. मी माझ्या बहिणींना अशिक्षित राहू देणार नाही, कारण आजकाल अशिक्षित लोकांसाठी जग खूप वाईट आहे. एक दिवस मी एक म्हातारा माणूस पाहिला जो घराभोवती फिरत होता. खूपच अस्वस्थ होता आणि त्याच्या डोळ्यात अश्रू होते. पुन्हा पुन्हा बंगल्याकडे पाहत होता. आत जाण्याचा प्रयत्न करत होता. मी त्याला थांबवलं आणि मी म्हणालो, बाबाजी, काय काम आहे? तुम्हाला तहान लागली आहे का? मी तुम्हाला पाणी देऊ का? तो म्हणाला, नाही, मी मोठ्या संकटात आहे. माझी तरुण मुलगी सापडत नाही आणि मी तिला शेवटचे या मार्गाने येताना पाहिले होते. मी म्हणालो, तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला आहे. मी पण इथेच बसलो आहे. मी एकही मुलगी पाहिली नाही. बाबाजीनं डोकं धरलं. माझी मुलगी कुठे गेली माहीत नाही. मी खूप वेळापासून तिला शोधत आहे. इकडे तिकडे भटकत आहे. तुला इथे एखादी मुलगी दिसली तर तिला माझ्याबद्दल सांग. तुझे वडील तुला शोधत होते. मी म्हणालो की मी तुम्हाला नक्कीच मदत करेन, काळजी करू नका. बाबाजी खूपच अडचणीत होते. त्यांना पाहून माझे हृदय धस्स झाले. दिवसभर मी ज्यांच्याबद्दल विचार करत राहिलो की देवाने त्याला मदत केली असेल की नसेल. एके दिवशी सेठ साहेबांचा खास माणूस रमेश फोनवर कोणाशी तरी बोलत असल्याचे ऐकले. तो म्हणत होता की सेठ साहेब त्याला वेळेवर पैसे देत नाहीत. तो म्हणू लागला की मालक कुणालाही वेळेवर पैसे देत नाहीत. त्याचे मन भरकले आहे. पैसा त्याच्या डोक्यात गेला आहे. असा मालक कोणालाही मिळायला नको. तो त्याचे काम करून घेतो आणि मला पैसे देत नाही. मला हे ऐकून आश्चर्यच वाटले की ही व्यक्ती एवढ्या चांगल्या माणसाबद्दल काय बोलत आहे. ते सर्व सेठ साहेबांसोबतच असायचे. तो फोन
धरण्यापासूनच त्याची सगळी काम पाहायचा आणि तरीही तो त्याच्या विरुद्ध असं बोलत होता. त्याचं मीठ खातो, त्याच्या भांड्यात छिद्र पाडतो. मी सेठसाहेबांबद्दल असं कधीच बोलत नसे, कारण तो खूप चांगला माणूस आहे हे मला चांगलंच माहीत होतं. मी विचारही करू शकत नव्हतो की सेठसाहेबांच्या आत काही वाईट असू शकते. परंतु नंतर जेव्हा माझी तब्येत चांगली झाली आणि मी 2 दिवसांनी कामावर आलो, तेव्हा एका रात्री काहीतरी विचित्र घडले. ती रात्रसुद्धा खूपच विचित्र होती आणि ती मी आयुष्यभर विसरणार नाही, कारण त्या रात्रीनंतर माझं आयुष्यच बदलून गेलं. रात्री रमेश आणि सेठ साहेबांचे आणखी एक जवळचे नोकर कुठल्या तरी मुलीला हातात धरून घेऊन येत असल्याचे दिसली. ती 14-15 वर्षाची असावी. तिने चेहरा झाकला होता. जेव्हा जेव्हा मुली आणण्यात जायच्या तेव्हा त्या खूप घाबरलेल्या असायच्या. कदाचित त्यांना असं वाटत असेल की आपलं काहीतरी वाईट होणार आहे. पण जेव्हा सेठ साहेब तिचं खूप चांगलं करायचे, ते तिचं लग्न लावायचे, यावेळी ही मुलगी खूपच रडत होती. मी कधीच मुलीला जवळ जात नव्हतो, कारण ते माझे काम नव्हते. मी लांबूनच बघायचो. पण आज खूप विचित्र घडलं. जेव्हा मी त्या मुलीला पाहिलं तेव्हा तिने माझ्याकडे पाहिलं. मग ती खूपच रडू लागली. तिच्या डोळ्यातून अश्रू आले. ती रडत रडत होती. माझं हृदय धस्स झालं, कारण मी 3 मुलींचा बाप होतो. ती कोणाची मुलगी होती, तिचे वडील या जगात होते की नाही हे माहीत नाही. तिला पाहून मला खूपच वाईट वाटले. मग तिला आत घेतले आणि ती खूपच रडत होती. पण नंतर ठीक होईल हे मला माहीत होतं. याआधीही मी मुलींना येताना पाहिलं होतं आणि याआधीही मुली अशा रडायच्या. त्यांना पण भीती वाटायची. पण माहीत नाही काय होत या मुलीत की ती आत गेल्यापासून मी तिच्याबद्दल विचार करत होतो. माझे मन खूप दुःखी आणि अस्वस्थ होते. रात्रभर मी असाच बसून राहिलो. कधी कधी मला पण झोप यायची, पण आज झोप येत नव्हती. बंगल्यात पूर्ण शांतता होती. सगळे झोपले होते आणि मला झोप येत नव्हती. सकाळी घरी गेल्यावर समोरचे दृश्य पाहून माझा आत्मा हादरला. माझ्या 2 मुली अंगणात कॉटवर झोपल्या होत्या. दारही उघडे होते. माझी मोठी मुलगी सुनीता घरात नव्हती. मी तिला शोधून लागलो, पण ती कुठे सापडली नाही. मी परिसरातील लोकांना विचारले असता त्यांनी सांगितले की आम्हाला माहीत नाही. आम्ही तिला बाहेर येताना पाहिले नाही. मग माझी दुसरी मुलगी जागी झाली. ती म्हणाली, दीदी रात्री छोटीसाठी बिस्किट आणायला घराबाहेर पडली होती, कारण छोटी खूप हट्ट करत होती आणि रडत होती. तुम्हाला फोन केला पण तुमचा फोन लागला नाही, म्हणूनच दीदी स्वतः बिस्किट घ्यायला गेली, पण अजून आली नाही. मला लगेच समजले हे सर्व काय घडले आहे, कारण एक गोष्ट माझ्या मनात येऊ लागली. त्या दिवशी तिथे पोहोचलेले बाबाही आपल्या मुलीचा शोध घेत होते. ती मुलगी पण आमच्या जवळच्याच भागातील होती, त्यामुळे तिचा शोध सुरू होता. काल रात्री रमेश या मुलीसोबत गेला होता. ती मुलगी दुसरी कोणी नसून माझीच मुलगी होती. त्या मुलीचे वय अगदी माझ्या सुनीता सारखेच होते आणि ती मला बघूनच रडत होती. नाहीतर यावेळी ती कुठे असू शकते? याचा अर्थ असा की हे लोक खोटे बोलतात की ते असहाय्य मुलींना घेऊन येतात, उलट मुलींना पळवून नेतात आणि अपहरण केल्यानंतर त्यांनी लगेच लग्ने तर अजिबातच केली नाहीत, पण कदाचित त्यांच्यासोबत काही चुकीचे काम केले असावे. माझे रक्त गरम होऊ लागले. मी माझी बंदूक उचलली आणि थेट साहेबांच्या बंगल्यावर गेलो. जाण्यापूर्वी मी आता माझ्या मुलींना सांगितले, जर मी परत आलो नाही तर तुमच्या काकांच्या घरी जा, कारण मी जे काही करणार होतो ते सोपे काम नव्हते. माझे रक्त उकळत होते, हातपाय थरथरत होते, माझे डोळे लाल झाले होते. आज मी सरळ बंगल्याच्या आत गेलो आणि माझ्यासमोर सेठ बसले होते. म्हणू लागला की काय झालं, काही महत्वाचं काम आहे का? मी म्हणालो की सेठ साहेब, काल रात्री एका मुलीला इथे आणले होते, ती कुठे आहे? तो म्हणाला, का विचारत आहेस तू? मी म्हणालो, बिचारी खूपच घाबरलेली दिसत होती. तर तो म्हणाला की अजून वरच्याच खोलीत आहे. चांगलं स्थळ सापडलं की मग आपण तिचे लग्न करू. ती खूप गोड मुलगी आहे. माझ्या मुठी आवळल्या. माझे हात पाय थरथरत कापत होते. याचा अर्थ तो एक शैतान माणूस होता. त्याचे नोकर जे त्याच्याबद्दल वाईट बोलत होते ते खोटे नव्हते. माझ्या डोळ्यावर होती. ही व्यक्ती हशीने गेल्याची कल्पनाही केली नव्हती. तो जिच्याबद्दल बोलत होता ती माझी मुलगी होती, दुसरी कोणीही नाही. आणि याआधीही न जाणो त्याच्या बंगल्यावर अशाच किती मुली आणल्या होत्या आणि मी लग्न करून देतो असं खोटं लोकांशी बोलत असे. 1 महिन्यानंतर मुलगी कुठे गायब व्हायची. एकतर तिला मारले जात असेल किंवा तिला कुठेतरी विकत असेल. मी त्या मुलींना वाचवू शकलो नाही, पण मी माझ्या मुलीला नक्कीच वाचवेन. मला वाटले की मी माझ्या मुलीला येथून सहज बाहेर काढेन आणि कुठेतरी कायमचे निघून जाईल. परंतु केवळ माझ्या मुलीला वाचवणे हे माझे कर्तव्य नाही. मला या बदमाशाला संपवायचे होते, कारण आज माझी मुलगी उद्या दुसऱ्या कुणाची मुलगी याच्या हाती पडू शकते. मला कुठेतरी हरवल्याचे पाहून सेठ साहेब म्हणाले,
काय अडचण आहे का? तू अस्वस्थ दिसत आहेस. घरी सर्व ठीक आहे ना? तुला पैसे हवे असतील तर घे, असे म्हणत त्याने खिशातून पैसे काढले आणि माझ्याकडे द्यायला हात केला. मी पैशाकडे पाहिलं. हे पैसे पाहून मी माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली होती. मी काहीही विचार केला नाही आणि त्यांच्यावर बंदूक चालवली. मी आज एका नराधमाचा अंत केला होता. त्याला अगदी सहज मृत्यू दिला. मी माझ्या सुनीताला वाचवण्यासाठी वरच्या खोलीच्या दिशेनं गेलो. ती तिथे हजर होती, पण दार उघडताच मला आश्चर्य वाटले. माझी मुलगी त्याच खोलीत होती, पण ती जिवंत नव्हती. तिने आत्महत्या केली होती. तिने हे जग सोडले होते, कारण कदाचित या नराधमाने तिची इज्जत हिरावून घेतली असावी. शेवटच्या वेळी मी तिला पाहिले तेव्हा ती माझ्याकडे पाहत होती. रात्रीच्या वेळी पाहिले होते. ही तेव्हाची गोष्ट आहे. तिच्या डोळ्यात अश्रू होते. तिला ओरडता आले नसेल, कारण तिचे तोंड बंद केले असेल. जर तू बोललीस तर तुझ्या बापाला मारले जाईल. माझ्या मुलीच्या मृतदेहाला मिठी मारून मी खूपच रडलो. तिला तिथून आणले. माझ्या मुलींचे कफन दफन करून माझ्या दोन्ही मुलींना घेऊन मी कायमचे शहर सोडले. मी माझ्या गावात परत आलो. तिथे मी राहत होतो, जिथे माझं लग्न झालं, जिथे मला माझी बायको मिळाली. माझ्या मुलींना त्यांच्या आजीकडे सोडले. सुनीताशिवाय सांगितल्यावर तेही दुःखी झाले. रोज मी माझ्या मुलीच्या आठवणीने रडायचो. तिचा चेहरा माझ्या नजरेतून जात नव्हता. मी गप्प राहिल्यामुळे मी स्वतःला गैरजिम्मेदार समजत होतो. मी काही का केले नाही म्हणून काही दिवसांनी सेठ साहेबांचा वर्तमानपत्रात मोठा लेख प्रसिद्ध झाला. हे काम तो आंतरराष्ट्रीय स्तरावर करत असे, अशी माहिती मिळाली. तो खूप घाणेरडा माणूस होता आणि त्याच्या मागे अनेक एजन्सी होत्या. त्यांच्यासोबत रमेशही हे काम करायचा. हे सर्व खोटे असल्याचे विधान त्यांनी केले. आम्ही कोणत्याही मुलीचे लग्न करून देत नव्हतो. सेठ साहेब त्यांना महिनाभर आधी आपल्या घरी ठेवायचे आणि जेव्हा त्यांचे मन भरेल तेव्हा मग तो कुठल्या तरी बाजारात विकायचा. मी खूप चांगले केले, ज्यामुळे त्या बदमाशाचे काम संपवले होते. मला याबद्दल काहीही पश्चाताप होत नव्हता. जर कधी पोलीस मला शोधत इथे आले तर मी त्यांना सर्व काही सांगेन. होय, मी त्याला संपवले. तिथून मी कधीच पळून गेलो नसतो, पण मला माझ्या 2 मुलींचाही काळजी घ्यावी लागणार होती. देव माझ्या सुनीताला स्वर्गात स्थान देवो. तिचं स्वप्न होतं तिच्या दोन्ही बहिणी शिक्षित होऊन चांगल्या माणूस बनतील, आणि आता हेच माझे स्वप्न आहे. मित्रांनो, तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.